मी आपले सन्माननीय वक्ते आणि अतिथी यांना विनंती करतो की त्यांनी भारत मातेचे पूजन करावे. आपल्या परंपरेनुसार कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल. ही प्रार्थना दर शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या बालसमृद्धी वर्गामध्ये नियमितपणे गायली जाते. अशाच बालसमृद्धी वर्गामधील आपली विद्यार्थिनी सायली कुलकर्णी हिला मी विनंती करतो की तिने प्रार्थना म्हणावी. मागणे तुकेच देवा राहिय मुचांतरी गवसुदे स्वानंद सात्विक मानसी देहांतरी सार्थ करिजे जीवनासी ज्ञान ते आम्हास दे झळकते कर्तृत्व आम्हा वाहण्या देशास दे पांग फेडू मायभूचे आसरा हो नितौरी गवसुदे स्वानंद सात्विक मानसी देहांतरी दूर राहो भेद बुद्धी देमतीची शुद्धता धर्म आहे हा सृष्टीचेही देयैसी कृतज्ञता धर्म आहे हा खरोखर हीच माणुसकी खरी धर्म आहे हा खरोखर हीच माणुसकी खरी गवसुदे स्वानंद सात्विक मानसी देहांतरी मागणे तुकेच देवा राही अमुचांतरी गवसुदे स्वानंद सात्विक मानसी देहांतरी मानसी देहांतरी मानसी देहांतरी. धन्यवाद. आजचे आपले दोन्ही मान्यवर शिक्षण क्षेत्रातील असून सर्वांच्याच परिचयाचे आहेत, तरी देखील मी त्यांचा इथे परिचय करून देतो. आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत श्री सुधीर शिवलिंग गाडे. त्यांचं शिक्षण BE इलेक्ट्रॉनिक्स झालेले असून सन 2001 पासून आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ते इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकवत आहेत. सध्या ते गरवारे महाविद्यालयातील वसतिगृहाचे प्रमुख म्हणून देखील काम पाहतात. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. 2010 साली झालेल्या जिस्ट कन्व्हेन्शन या परिषदेच्या संयोजन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. स्वामी विवेकानंदांच्या 150व्या जयंतीनिमित्त झालेल्या स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समितीमध्ये पुणे शहराच्या कार्यकारिणीमध्ये युवा विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व कार्यावर राष्ट्रीय परिषदेत त्यांनी निबंध सादर केलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले चरित्र साधने समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. सध्या पुणे महानगर बौद्धिक प्रमुख म्हणून काम पाहतात. चीनचे आव्हान आणि स्वदेशी व कुमारी माता वैद्यकीय आणि कायदेशीर तरतुदी या पुस्तकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. महान व्यक्तींची जीवनचरित्रे, त्यांचे विचार, विविध सामाजिक विषय यावर पुणे विद्यापीठ, पुणे आकाशवाणी, पुणे मराठी ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजनांची शिबिरे अशा ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. असे आजचे आपले वक्ते श्री सुधीरजी गाडे यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीरजी काळकर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. आजच्या आपल्या प्रमुख अतिथी आहेत सौभाग्यवती बागेश्री मंठाळकर. यांचं BCom LLB पर्यंत शिक्षण झालेलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेचे 1986 ते 95 मध्ये त्यांनी काम केलेले आहे. त्यापैकी 1992 ते 95 मध्ये मुंबईमध्ये पूर्ण वेळ काम केलेले आहे. याचबरोबर स्वरूप वर्धिनी सुराज्य सर्वांगीण विकास या संस्थांचे काम केलेले आहे. गेली 5 वर्ष ससून अभ्यागत समितीची त्या सदस्य आहेत व सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्वाचित अधिसभा सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत.
आजच्या आपल्या अतिथी सौभाग्यवती भाग्यश्री मंठाळकर यांचा सन्मान संस्थेच्या सहसचिव राधिका शिंगणापूरकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर मी संस्थेच्या सहसचिव सौ राधिका शिंगणापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावे. नमस्कार. आजच्या या कौतुक सोहळा कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे तसेच गुगल मीट, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे तसेच कार्यकर्त्यांचे स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. याबरोबरच भारताच्या आजच्या 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या 10व्या वर्षाच्या वाटचालीत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमाला, दीपसंध्या, गंमत शिबिर या उपक्रमाबरोबरच कौतुक सोहळा उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. इतर उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांची मुले-मुली व गंमत शिबिराच्या माध्यमातून स्वानंद परिवारात जोडल्या गेलेल्या मुलामुलींचे घरगुती कौतुक व्हावे यासाठी हा सोहळा 2014 साली आपण सुरू केला. 2017मध्ये समृद्धी वर्गाच्या माध्यमातून सेवा वस्तींमधून जोडल्या गेलेल्या कुटुंबातील मुलामुलींचा सहभाग यामध्ये सुरू झाला. 10वी, 12वी, पदवी परीक्षा हे शैक्षणिक जीवनातील आपले महत्त्वाचे टप्पे असतात. अशा टप्प्यांवर मिळवलेल्या यशासाठी एकत्र कुटुंब म्हणून कौतुक करणे, पाठीवर शाब्बासकी देणे हे स्वानंदच्या कार्यकर्त्यांचे परम कर्तव्य आहे. यासाठीच हा आजचा कौतुक सोहळा. आज या कार्यक्रमामध्ये 448 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. ते सर्वजण आज आपल्याबरोबर गुगल मीट तसेच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या सिंहगड रस्ता व कोथरूड परिसरात चालणाऱ्या 38 सेवा वस्त्यांमधील जवळपास 215 विद्यार्थी, पुणे शहरातील 190 विद्यार्थी व अन्य शहरातील साधारण 40 विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी आहेत. स्वानंदच्या विविध प्रकल्प व उपक्रमांच्या यशस्वीतेमध्ये या सर्व विद्यार्थ्यांचे पालक, कार्यकर्ते, शिक्षिका व समन्वयक यांचा मोठा वाटा आहे. हे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा या कौतुक सोहळ्यामध्ये स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद राधिकाताई. आजचा हा कार्यक्रम गुगल मीटद्वारे होत आहे, त्यामुळे यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक इथं प्रत्यक्ष करणे शक्य नसल्याने काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथं काही विद्यार्थ्यांचे सत्कार करणार आहोत. मी आजचे सन्माननीय वक्ते श्री सुधीरजी गाडे यांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करावा. मी विद्यार्थ्यांची नावं घेईन, त्यांनी पुढे येऊन त्यांचं बक्षीस स्वीकारावं. यश सुनील भांडवलकर, सायली मकरंद कुलकर्णी, धन्यवाद सर. पुढील सत्कार मी सौभाग्यवती भाग्यश्री मंठाळकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी करावा. ईशा सुरेश महाल्ले, श्रद्धा विठ्ठल परदेशी, धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. कौतुक सोहळ्याचे बक्षीस वितरण आपल्याला संपर्क करून करण्यात येईल व जे पुण्याबाहेरील जे विद्यार्थी आहेत त्यांना कुरिअरद्वारे बक्षीस पाठवण्यात येईल. ज्यांनी आपला पत्ता पूर्णपणे दिला नसेल त्यांनी स्वानंदच्या ईमेल आय डीवरती आपला पत्ता पूर्णपणे कळवावा. स्वानंदचा ईमेल आय डी आहे swanandjan@gmail.com. आजच्या आपल्या प्रमुख अतिथी सौभाग्यवती भाग्यश्री मंठाळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वानंदच्या कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने आणि आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य असल्याने विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि स्वानंदच्या माध्यमातून जे सगळे 10वीला आता 10वी 12वीला यशस्वी झालेले आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आत्ता इथे सगळेजण सांगत आहेत की स्वानंदने आत्तापर्यंत
असे जे कौतुक सोहळे आहेत ते खरं तर एक कार्यक्रम घेऊन प्रत्यक्ष शाबासकी देऊन केलेले आहेत. पण गेले 5-6 महिने आपण सगळेजण ज्या परिस्थितीतनं जात आहोत करोनाच्या, त्या परिस्थितीशी आता आपण बऱ्यापैकी ॲडजस्ट झालेलो आहोत. असं म्हणतात खरं तर की ॲडजस्टमेंट इज ॲन ॲबिलिटी टू मीट लाईफ सिच्युएशन. म्हणजे जर का आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये तग धरून राहायचं असेल तर काही ना काहीतरी तडजोडी करायला लागतील आणि त्या तडजोडी आपण केलेल्या आहेत. नाही तर खरं तर प्रत्यक्ष सगळ्या मुलांशी बोलून त्यांचं कौतुक करणं हे सगळ्यांनाच खूप आवडलं असतं. पण ठीक आहे, आपण ह्याही परिस्थितीशी आता ॲडजस्ट झालेलो आहोत. आपण त्यानुसार आपली जीवनशैली बदललेली आहे. खरं तर आजचे जे आपले प्रमुख वक्ते आहेत, तुम्हा सगळ्यांबरोबरीने मीही त्यांचं मार्गदर्शन जे काही सांगणार आहेत ते ऐकायला उत्सुक आहे. पण मला जे 2 मिनटं बोलायची संधी मिळालेली आहे त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात जे काही 1-2 मुद्दे आलेले आहेत ते नक्की मला तुम्हा सगळ्या जणांशी शेअर करायला आवडेल. 2 दिवसापूर्वी विद्यापीठामध्ये एक कर्मचाऱ्याने मला सहज एक छोटासा व्हिडिओ दाखवला. म्हणजे आमच्यापेक्षा म्हणजे आमच्या पिढीपेक्षा तुम्हा सगळ्या मुलांना खरं तर हे स्टँडअप कॉमेडियन्स जास्त माहिती आहेत, ज्यांचे यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. तुम्ही सगळेजण आता लॉकडाऊनमध्ये तर भरपूर ते एन्जॉय केले असतील. म्हणजे आम्हाला ते नावानिशी सुद्धा माहिती नसतात. एका XYZ कॉमेडियनचा एक छोटासा व्हिडिओ मला त्या कर्मचाऱ्याने दाखवला आणि त्या व्हिडिओमध्ये तो स्टँडअप कॉमेडियन असा म्हणत होता की आपल्या मागच्या पिढीतल्या खेड्यामध्ये राहणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारलं की तुमचं शालेय जीवन कसं होतं, कशी होती तुमची शाळा, तर साधारणपणे प्रत्येकजण असं सांगतो की खूप कष्टात गेलं, 15-15 किलोमीटर अंतर पार करून जायचो. काही जण तर सलग असं सांगतात की आमच्या गावातनं पलीकडच्या गावात शाळेला जाण्याकरता पूर्ण नदी ओलांडून नदी पोहून आम्ही जायचो किंवा बोटीने जायचो. त्या स्टँडअप कॉमेडियनने विनोद करण्याकरता किंवा त्याचं ते स्किट यशस्वी करण्याकरता एक तिथे जो मुद्दा मांडला, ज्याला लोकांनी खूप हसत टाळ्या दिल्या, की काय दुष्ट असतील ते शिक्षक. 50 विद्यार्थी का 25-30 जितके काही विद्यार्थी आहेत ते सगळे नदी पोहून जर का पलीकडच्या किनाऱ्यावर शाळा शिकायला जात होते तर ते एक शिक्षक नदी ओलांडून इकडे का नाही आले? कदाचित त्या 25 मुलांबरोबर जे 25 मुलं त्या गावामध्ये शिक्षणापासून वंचित राहिले त्यांना कदाचित शिक्षण मिळालं असतं. त्यातला तथ्याचा भाग सोडून देऊ, आपण असं म्हणू शकू की 4-5 गावातली मुलं येत होती, शिक्षक 10-15 होते. मला मुद्दा असा लक्षात आला की आपण इतका स्टिरियोटाईप विचार करतो, आउट ऑफ द बॉक्स विचार कधी मनातच येत नाही आपल्या. कॉमेडियन म्हणून असेल पण त्याच्या मनामध्ये असा विचार आला की 25-30 विद्यार्थ्यांनी नदी ओलांडून पोहून आपलं आयुष्य पणाला लावून तिकडे पलीकडे जाण्यापेक्षा एका शिक्षकाला इकडे येणं सहज सोपं होतं, शक्य होतं. सो थोडक्यात मला जो मुद्दा सांगायचा आहे की आपण सगळेजण खूप छान मार्क मिळवून पास झालेलो आहोत. 10वी-12वी आपण आत्ता कंप्लीट केलेली आहे. नवीन शिक्षण प्रणाली आता येते हे तुम्ही कदाचित ऐकलं असेल, त्याच्या उंबरठ्यावर तुम्ही असाल. जे 10वीचे विद्यार्थी असतील ते कदाचित 12वीला FYला जाईपर्यंत काहीतरी वेगळ्या पॅटर्नमध्ये ते शिक्षण घेतील. पण खरं शिक्षण हे आहे असं मला वाटतं की चाकोरीबद्ध विचार सोडून आउट ऑफ द बॉक्स जे विचार करतात, नक्की त्यांना काहीतरी वेगळं गवसतं. आत्ता ह्या करोनाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आसपास बघितलं असेल, पेपर खरं तर नव्हते पण TV वरच्या ज्या बातम्या येत होत्या त्याच्यामधनं आपल्या सगळ्यांना असं कळत होतं की काही व्यवसाय पार रसातळाला गेलेले आहेत. छोटे छोटे जे उद्योगधंदे होते ते अतिशय वाईट परिस्थितीनं जात आहेत. लोकांना रोजगार नाही आहे, हातातोंडाची गाठ झालेली आहे. पण असं असताना सुद्धा काही व्यवसाय मात्र खूप चांगले चालत होते. आपला जो काही समाज आहे त्याच्यामध्ये लग्न कार्य ही खूप धूमधडाक्यात साजरी करणं, मोठ्या मोठ्या कार्यालयांमधनं साजरी करणं, असं सगळं आपली साधारण जीवनशैली आहे. कार्यालय, केटरिंग, त्याच्याशी संलग्न सगळे व्यवसाय खरं तर एकदम डामाडोल झाले. असं असताना काही कल्पक लोकांनी सोशल डिस्टन्सिंग सकट लग्नाची व्यवस्था करून देण्यात येईल, 50 लोकांची व्यवस्था करण्यात येईल आणि त्याकरता लागणाऱ्या सगळ्या सुविधा देता येतील असं म्हणून मार्केटिंग करायला सुरुवात केली आणि त्यांचे धंदे उत्तम चालले.
काही दुकानं बंद पडली, पण मला कल्पना नाही, माझ्यापेक्षा खरं तुम्ही वाचत असाल, जास्त माहिती असेल, एका कुठल्या तरी तरुणाने करोना स्टोअर नावाचं एक स्टोअर सुरू केलं. म्हणजे करोनाच्या काळामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी मिळवण्याकरता आपल्या पालकांना कदाचित 4-5 ठिकाणी जावं लागत असेल. डीमार्ट बंद पडलेली होती. ॲट वन रूफ सर्व गोष्टी उपलब्ध होतील असं एक स्टोअर एका तरुणानं उघडलं. स्वाभाविकपणे त्याला खूप यश मिळालं ना. आपल्या संपूर्ण जगाची बाजारपेठ ज्या देशानं काबीज केली होती त्या चायनानंच हा खरं तर आजार दिला. पण चायनावरच्या रागापोटी त्यांनी जे काही केलेलं आहे त्याच्यापोटी अनेक देशांनी त्यांच्या त्या ठिकाणी असलेले उद्योगधंदे काढून घ्यायला सुरुवात केली. आणि मोदींसारखा एक चाणाक्ष माणूस ते सगळे उद्योगधंदे भारतात कसे येतील याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले. ही आत्ता मी सांगितलेली जी 2-3 उदाहरणं आहेत, मला असं वाटतं त्या उदाहरणातल्या लोकांनी संकट ही एक संधी आहे असं म्हणून तिच्याकडे बघितलं आणि ते खूप चांगल्या रीतीनं सर्व्हाइव्ह झाले, खूप चांगल्या रीतीनं तरले गेले. मला ह्या 2 गोष्टी खरं तर खूप जास्त महत्त्वाच्या वाटतात. मुलांनो, तुम्ही खूप चांगलं यश मिळवलेलं आहे, ह्याच्यापुढेही नक्की चांगलं यश मिळवणार आहात. पण ह्या बदलत्या समाजाच्या आत्ताच्या ज्या चित्रामध्ये जो आउट ऑफ द बॉक्स विचार करतो तो आणि जो संकटाला संधी म्हणून चांगल्या अर्थानं आत्ता ह्या दुर्दैवाने कोरोनाच्या काळामध्ये ह्या संकटाची सुद्धा बाजारपेठ करून काही जणांनी संधी साधली, स्वतःचा स्वार्थ साधला, तशी संधी मला म्हणायची नाही आहे. एक चांगला काहीतरी उपक्रम करून स्वतःलाही सर्व्हाइव्ह करणं आणि कुणाला तरी आधार देणं, अशा प्रकाराने संकटाला सुद्धा संधी म्हणून जे विचार करतात त्याच्याकडे बघतात ते नक्की खूप चांगलं यशस्वी आयुष्य जगतात. ही सवय थोडीशी प्रयत्नपूर्वक आपण जर लावून घेतली तर BA, BSc, BCom कुठलंही शिक्षण असू द्या, कुठल्याही विद्याशाखेकडे तुम्ही जा, आयुष्यामध्ये नक्की यशस्वी व्हाल असं मला वाटतं. मला स्वानंदच्या लोकांचं खरंच विशेष वाटतं की आज 15 ऑगस्टच्या दिवशी हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. मला माहिती नाही कदाचित काय हेतू असेल. आपला स्वातंत्र्य दिन आहे, या स्वातंत्र्य दिनादिवशी तुमच्या यशाचं कौतुक करण्याचा कार्यक्रम होणं हे सुद्धा खरं तर एक चांगला योगायोग असं मला वाटतं. यशस्वी होणारच आपण, आयुष्यात नक्की काहीतरी चांगलं मिळवू, पण फक्त स्वतः संपन्न होऊन राहण्यापेक्षा माझा देशही समृद्ध मला करायचा आहे म्हणून कदाचित आजचा दिवस स्वानंदच्या लोकांनी निवडला असेल. सो असं यशस्वी होण्याकरता एक चांगला, मी मगाशी म्हटलं तसं चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करणं, स्वतःचा उत्कर्ष करणं, बरोबरीने देशाचा आणि समाजाचाही उत्कर्ष करणं, याकरता चांगली ऊर्जा तुम्हाला मिळो, चांगलं यश तुम्हाला मिळो अशी इच्छा व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद भाग्यश्रीताई. आपण मांडलेली उदाहरणं आणि आपले विचार सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील याची आम्हाला खात्री आहे. यानंतर मी फार वेळ न घेता आजचे आपले प्रमुख वक्ते श्री सुधीरजी गाडे यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. ज्या अनेक अशा व्यक्तींनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान केलं, जीवनामध्ये हालापेष्टा भोगल्या, कष्ट उपसले, त्याग केला, अशा सर्व महनीय व्यक्तींना मी अतिशय कृतज्ञतापूर्वक आणि विनम्रपणानं अभिवादन करतो. सुरुवातीला आज ज्या यशस्वी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गौरव होतो आहे त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे यश, सायली, ईशा आणि श्रद्धा या सर्वांचं प्रत्यक्ष आणि ज्या 400पेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे, अशा सर्वांना मी अतिशय मनापासून अभिनंदन त्यांचं करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष, योगायोगानं त्यांचं नाव आणि माझं नाव एकच आहे असे श्रीयुत सुधीर काळकर, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या पदाधिकारी असणाऱ्या सौभाग्यवती राधिका शिंगणापूरकर, श्री स्वानंद गोडबोले, आजच्या प्रमुख पाहुण्या सौ भाग्यश्री मंठाळकर, या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित असणारे पालक बंधू भगिनी आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असणारे सर्व विद्यार्थी, मित्रमैत्रिणी आणि त्यांचे पालक. जीवनामध्ये एक महत्त्वाचा टप्पा असतो, जसं मगाशी प्रास्ताविकामध्ये उल्लेख झाला की 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, पदवीची परीक्षा हे निसंशयपणे एका व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाचे टप्पे आहेत. आणि या टप्प्यावरती आपल्या यशाचं कौतुक कोणीतरी करावं, पाठीवरती थाप द्यावी आणि शाबास चांगलं यश मिळवलं असं म्हणावं आणि प्रेरणा मिळावी, अशासाठी हे सगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक अशा कार्यक्रमामध्ये जाण्याचा योग येतो. आजच्या प्रास्ताविकात किंवा निवेदनात उल्लेख झाला नाही, परंतु अनेक वेळेला असं म्हणलं जातं की आज जे वक्ते आले आहेत त्यांनी आपल्याला 2 शब्द सांगावेत असं म्हणलं जातं. आता घाबरू नका, मी 2च शब्द बोलणार नाही, मी जास्त शब्द बोलणार आहे, दिलेल्या वेळेत बोलणार आहे. पण मी ज्या वेळेला विचार करतो की असे 2 शब्द सांगायचे झाले तर ते कोणते सांगावेत बरं, आणि एकदा विचार करता करता मला 2 शब्द सुचले. ते 2 शब्द आपण आपल्या मनावरती कोरून ठेवावेत असं मला वाटतं. ते 2 शब्द असे आहेत की देखणे व्हा. मी मुद्दाम या ठिकाणी थांबलेलो आहे. प्रत्यक्ष जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी काळजीपूर्वक माझा चेहरा बघितला असेल. जे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात जोडले गेले त्यांनी कदाचित झूम इन करून जरा वक्त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसतोय ना, कुठलंही क्रीम किंवा कुठली पावडर याची आता ते जाहिरात करतायत, अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनामध्ये आला असेल. पण मित्रमैत्रिणींनो, मला असं वाटतं देखणेपण हे दिसण्यात नसतं, देखणेपण हे असण्यात असतं. जुन्या पिढीतले जे कवी होते त्यांच्या ओळी मला या निमित्तानं आठवतात. बाबा बोरकरांनी अतिशय सुंदरपणे त्या भावना व्यक्त केल्यात. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे या मोल नाही फारसे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटा तू न जाता स्वस्ती पद्मे रेखिती. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, हे देखणेपण जर आयुष्यामध्ये मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी अनेक गुण जे तुमच्यात आधीच विद्यमान आहेत त्या गुणांचा पुन्हा एकदा आपल्याला धांडोळा घ्यायला पाहिजे, पुन्हा एकदा आज जाऊन ते बघायला पाहिजेत, स्वतःला विचार करायला पाहिजेत. या टाळेबंदीच्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एक चित्र या समाज माध्यमातून आपल्या सगळ्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोचलेलं आहे. आणि ते चित्र असं होतं की एक ध्यानस्थ बसलेली आहे की व्यक्तीची अशी रेखाकृती काढलेली आहे आणि त्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं होतं की वेन यू कॅनॉट गो आउटसाईड यू मस्ट गो इनसाईड. मला ते वाक्य अर्ध पटलं. ते वाक्य अर्ध याच्यासाठी पटलं की यू मस्ट गो इनसाईड हे अतिशय महत्त्वाचं आहे, पण नाईलाजानं आम्ही बाहेर जाऊ शकत नाही म्हणून आम्ही आमच्या आतमध्ये डोकवू, हा विचार मात्र चुकीचा आहे. आम्हाला स्वतःच्या आतमध्ये डोकावणं हे अतिशय महत्त्वाचं आणि किंबहुना यशाच्या दृष्टीनं ती अतिशय पहिली पायरी असं मला स्वतःला वाटतं. केव्हा तरी शांतपणे बसा. संत तुकाराम असं म्हणतात की आपुलाची वाद आपणाशी. अशा प्रकारचं चिंतन, विचार आणि मनन तुम्ही स्वतःच्या विचारांचा तुम्ही मागोवा घ्या, धांडोळा घ्या आणि ओळखून घ्या स्वतःला. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की ज्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत त्या सभागृहामध्ये अशा 2 महापुरुषांची चित्र या ठिकाणी व्यासपीठावरती लावलेली आहेत. त्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख मी या संदर्भात करेन. काय होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणी स्थिती? वेगळ्या शब्दात जर उल्लेख करायचा झाला तर शहाजी राजांच्याकडे भली मोठी जहागीर होती. एका जहागीरदाराच्या पोटी, सरदाराच्या पोटी त्यांचा जन्म झालेला होता. सर्व प्रकारची सुखाची साधनं त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती. परंतु छत्रपती शिवरायांनी आपल्या बालपणीच ओळखलं की माझा जन्म जो आहे तो केवळ स्वतःच्या सुखासाठी नाही, तर हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. हे राज्य निर्माण करण्यासाठी, हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी माझा जन्म आहे, हे छत्रपती शिवरायांनी अतिशय बालपणी ओळखलं आणि तिथून त्यांच्या प्रवासाला विलक्षणप्रमाणे सुरुवात झाली हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, स्वतःला आपण ओळखायला शिकलं पाहिजे. जुन्या एका मराठी कवितेमध्ये असं म्हटलं की आपण दिवसाकाठी अनेक वेळेला आरशासमोर उभा राहतो. आपलं रंगरूप ठीक आहे ना, केसांची ठेवण ठीक आहे ना, वगैरे वगैरे अनेक वेळेला निरखत असतो. परंतु ते कवी अतिशय चांगला मुद्दा मांडून गेलेत. ते असं म्हणतात की मी ओळखले मला पूर्ण, कशाला पाहणे मला आरसे. मी माझ्या स्वतःलाच ओळखले. आरशामध्ये माझं प्रतिबिंब बघण्याची मला आवश्यकता काय आहे?
आणि आज असं तुम्ही ज्या वेळेला आतमध्ये डोकावून बघाल त्यावेळेला तुमच्या यशाच्या दिशेनं तुम्ही निश्चितपणे प्रवास सुरू केलेला असेल असं मला वाटतं. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपण भारत भूमीवरती जन्माला आलो आणि असे अनेक महापुरुष, अशा अनेक महान स्त्रिया या देशांमध्ये होऊन गेल्या की ज्यांनी स्वतःला ओळखलं आणि स्वतःच्या आयुष्याची वाटचाल त्या ध्येयाच्या प्रकाशामध्ये केली. मग एका बाजूला छत्रपती शिवराय असतील, दुसऱ्या बाजूला वयाच्या 12व्या वर्षी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशा प्रकारची प्रतिज्ञा घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील. यांनी अतिशय बालपणामध्येच आपल्या स्वतःचं ध्येय निश्चित केलेलं होतं आणि त्या दिशेनं तुम्ही वाटचाल करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. अशा पद्धतीनं तुम्ही जरा स्वतःला ओळखायला शिका. मग तुमचे मित्रमैत्रिणी काय सांगतायत, कदाचित आईवडील काय सांगतायत, कदाचित तुमचे शेजारी पाजारी काय सांगतायत, ह्या वेगळ्या गोष्टी असतील, परंतु तुम्हाला स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. कदाचित त्यांच्यापेक्षा तुमचं मत भिन्न असलं तर तुमच्या मतावरती तुम्ही ठाम राहिलं पाहिजे आणि अतिशय नम्रपणानं तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की माझं हे मत आहे आणि या पद्धतीनं मला माझ्या आयुष्याची वाटचाल करायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला ज्या वेळेला ओळखता त्यावेळेला या प्रवासाची सुरुवात होते आणि या प्रवासाची सुरुवात ही विलक्षण होते. आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये काय बरं आवश्यक असतं, या प्रवासामध्ये काही मूलभूत गोष्टी आवश्यक असतात ज्या सर्वच यशस्वी स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या जीवनामध्ये बघायला मिळतात. पहिली आवश्यक गोष्ट आहे की यश मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खडतर असे परिश्रम करावे लागतील. आता हल्लीच्या मुलामुलींना खडतर परिश्रम हे दोन्ही शब्द सांगावे लागतात असं मला वाटतं. खूप 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 आणि खूप कष्ट करावे लागतात. किती कष्ट करावे लागतात एक प्रसंग आपल्याला या निमित्तानं सांगतो. हल्ली गेल्या काही महिन्या वर्षभरामध्ये समाज माध्यमांवरती एक मालिका प्रसिद्ध आहे किंवा एक चित्रपट प्रसिद्ध आहे आणि त्या चित्रपटामधला ते एक पात्र जे आहे ते पात्र असं म्हणत असतं की कभी कभी लगता है आपुनीच भगवान है, अशा प्रकारचं ते पात्र म्हणतं. परंतु या देशामधल्या करोडो जनतेने ज्याला क्रिकेटचा देव असा दर्जा दिला अशा सचिन तेंडुलकरांचं उदाहरण मी या निमित्तानं देऊ इच्छितो. त्या सचिन तेंडुलकरांची आठवण त्यांच्या एका मित्रांनी सांगितली. सचिन तेंडुलकर ज्या वेळेला क्रिकेट खेळत होते त्यावेळेला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये, म्हणजे ते कसोटी क्रिकेट असू द्या, एक दिवसाचं क्रिकेट असू द्या किंवा 2020चं क्रिकेट असू द्या, सर्व प्रकारचे विक्रम केवळ सचिन तेंडुलकरच्या त्यांच्या नावावरती होते. एके वर्षी असाच दौरा ठरला आणि त्यावेळेला त्यांचा दौरा श्रीलंकेमध्ये ठरला आणि सचिन तेंडुलकर स्वतःची म्हणून जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस अतिशय नियमितपणाने आणि शिस्तबद्ध पद्धतीनं ते करतात. आणि त्यांचे जे काही जवळचे मित्र आहेत त्यांना घेऊन त्यांनी एक इंडोर असं स्टेडियम त्यांनी बुक केलेलं होतं आणि त्या स्टेडियममध्ये ते त्या सरावासाठी जाऊन पोचले. आणि त्या स्टेडियममध्ये पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की हे इंडोर स्टेडियम आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणची वातानुकूलित यंत्रणा बसवलेली आहे, AC त्या ठिकाणी बसवलेला आहे. सचिन तेंडुलकर म्हणाले की आपल्याला प्रॅक्टिस लगेच सुरू करता येणार नाही, आपल्याला थांबावं लागेल. त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा हे सगळे AC बंद करा, सर्व दारं खिडक्या उघडा, बाहेरची हवा आत येऊ दे, आतली हवा बाहेर जाऊ दे, दोन्हीकडचं तापमान जे ते एकत्र येऊ देत आणि ते झाल्यानंतरच एक अर्ध्या पाऊण तासानंतर आपण प्रत्यक्ष खेळायला सुरुवात करूयात. मित्रांनी विचारलं सचिन तेंडुलकरांना की का रे, आता इथं सगळ्या सुखसोयी आहेत, आपण जमलेलो पण वेळ कशाला घालवायचा, लगेच सुरू करायचं ना. त्या सचिन तेंडुलकरांनी उत्तर असं दिलं की ज्या श्रीलंकेमध्ये मी दौऱ्यासाठी जाणार आहे त्या श्रीलंकेमधलं तापमान या दिवसामध्ये जास्त असतं. उन्हाळा आता जवळ येत चाललाय, तापमान वरती आहे आणि मी जर या थंड वातावरणात सराव केला तर तो त्या वातावरणाशी सुसंगत असणार नाही. त्यामुळे त्या वातावरणाशी सुसंगत असा मला सराव केला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून इथली सगळी वातानुकूलन यंत्रणा मी बंद करायला सांगितलेली. त्यांनी बंद करायला सांगितली. आपल्याच पुण्यामधले एक युवा दिग्दर्शक आहेत, आपल्यापैकी अनेक जण त्यांना कदाचित वैयक्तिक रीतीनं देखील ओळखत असतील, दिग्पाल लांजेकर, दिग्पाल दादा अनेक जण आपण म्हणतो त्यांना. त्यांनी शिवचरित्रावरती 5 चित्रपट बनवायचा असा निश्चय केला. त्या पहिल्या 3 चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे आणि त्या 3 चित्रपटांच्या मध्ये ज्यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका केली अशा चिन्मय मांडलेकरांचा लेख आपल्या देखील वाचनामध्ये आला असेल. त्या चिन्मय मांडलेकरांनी देखील त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की चित्रीकरण करण्यासाठी म्हणून राजगडासारख्या कठीण गडावरती या सगळ्या त्या चित्रपटामधल्या कलाकारांना आणि सर्व तंत्रज्ञांना त्या ठिकाणी राहावं लागलं, घोडेस्वारीचा सराव करावा लागला, सर्व प्रकारची मेहनत करावी लागली आणि ती मेहनत केल्यानंतर मगच या चित्रपटाचं जे चित्रीकरण होतं ते दर्जेदार पद्धतीनं होऊ शकलं आणि छत्रपती शिवरायांचं जे प्रेरणादायक असं चरित्र आहे ते आपल्यासमोर मोठ्या पडद्यावरती येऊ शकतं.
त्यामुळे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सचिन तेंडुलकर तुम्ही असा, किंवा तुम्ही चिन्मय मांडलेकर असा, किंवा तुम्ही दिग्पाल लांजेकर असा, कष्टांना पर्याय नाही. 50च्या पेक्षा जास्त वयाचे जे स्त्री पुरुष आहेत त्यांना जुनं एक वाक्य आठवत असेल की पूर्वीच्या काळी एक जाहिरात यायची की आयुर्विम्याला पर्याय नाही. तसं मित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी खडतर अशा परिश्रमांना, कष्टांना पर्याय नाही. त्याला तुम्ही मागे पुढं पाहू नका. आणि हे कष्ट तुम्ही ज्या वेळेला घ्यायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्ही यशाची दुसरी पायरी चढलेला असाल हे लक्षात ठेवा. हे कष्ट घेता घेता आणखीनही काही गोष्टी तुमच्यामध्ये असाव्या लागतात आणि त्या गोष्टी इतक्या विलक्षण असतात. त्या गोष्टींमध्ये पहिला मी समावेश करतो तो म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास असावा लागतो. हा ऑगस्ट महिना हा एक विलक्षण महिना आहे. तो विलक्षण असा आहे की या महिन्यामध्ये 2 महापुरुषांच्या जीवनाशी संबंधित असे महत्त्वाचे दिनांक येऊन गेले आणि ते म्हणजे 1 ऑगस्टचा दिनांक. 1 ऑगस्ट 1920 हाच तो दिनांक. याच दिवशी मुंबईमध्ये मध्यरात्रीच्या सुमाराला स्वातंत्र्य लढ्याचे नेते असणारे लोकमान्य टिळक यांचं निधन झालं. आणि त्या दिवशी सांगली जिल्ह्यामधल्या वाटेगाव नावाच्या एका छोट्या गावामध्ये, एका छोट्या घरामध्ये एका बालकाचा जन्म झाला. पुढे जाऊन ते अण्णाभाऊ साठे या नावानं प्रसिद्ध झाले. या दोन्ही महान व्यक्तींची या निमित्तानं मला आठवण होते ती आत्मविश्वास या गोष्टीसाठी होते. अण्णाभाऊ साठे हे जेमतेम 1.5 दिवस शाळेत गेले असं त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. दुर्दैवानं त्यांच्या शिक्षकांचा त्यांना वाईट अनुभव आला आणि 1.5 दिवसानंतर त्यांनी ती शाळा सोडली. परंतु माझी माय सरस्वती माले शिकवी ते बोली असं बहिणाबाई चौधरींनी जे म्हणून ठेवलंय त्याच पद्धतीनं अण्णाभाऊंचं जीवन आपल्याला बघायला मिळतं. अनेक कादंबऱ्या, अनेक नाटकं, चित्रपटांच्या कथा, कविता आणि पोवाडे हे अण्णाभाऊंनी लिहिले. अण्णाभाऊंना लोक म्हणायचे की अण्णाभाऊ तुम्ही एवढं कसं काय लिहिता, मग तुमचा सत्कार व्हायला पाहिजे. तुमचा सत्कार जो आहे तो त्यावेळचे देशाचे पंतप्रधान आहेत ते पंडित नेहरूंच्या हस्ते व्हायला पाहिजे. अण्णाभाऊ म्हटले की माझी कला एवढी श्रेष्ठ आहे, तिच्यामध्ये एवढा दर्जा आहे की पंडित नेहरूंना या दरवाज्यातून येऊन माझं कौतुक करावं लागेल, माझा सत्कार त्यांना करावा लागेल. तोपर्यंत पंडित नेहरूंना अण्णाभाऊ साठे नावाचे कोणी कलाकार आहेत, कोणी स्वातंत्र्य सेनानी आहेत, कोणी समाजसेवक आहेत याची त्यांना माहिती देखील नव्हती. आणि योगायोगानं असा प्रसंग असा घडला की अण्णाभाऊंच्या साठेंच्या ज्या सगळ्या कादंबऱ्या होत्या, त्यांचं सगळं जे साहित्य होतं त्याचं भाषांतर रशियन भाषेमध्ये झालं. आणि रशियनांना त्यांचं भाषांतर इतकं आवडलं की रशियनांनी शब्दशः अण्णाभाऊंना डोक्यावरती उचललं आणि अण्णाभाऊंचा पुतळा रशियामध्ये बसवण्यात आला. पंडित नेहरूंचा ज्या वेळेला दौरा रशियामध्ये झाला त्यावेळेला लोकांनी विचारलं की अरे वा, तुम्ही भारतामधनं आला म्हणजे अण्णाभाऊंच्या देशामधनं आला, अण्णाभाऊंच्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. पंडित नेहरूंना त्या दिवशी आयुष्यामध्ये पहिला प्रश्न पडला की अण्णाभाऊ कोण. आणि मग त्यांनी माहिती काढल्यानंतर त्यांना लक्षात असं आलं की असा मराठी मातीमध्ये जन्माला आलेला असा विलक्षण असा साहित्यिक आहे. आणि नंतर पंडित नेहरूंनी बोलावून अण्णाभाऊ साठेंचा गौरव केला. मित्रमैत्रिणींनो, हा आत्मविश्वास आपल्या जवळ असणं अतिशय आवश्यक आहे. लोकमान्यांची आठवण या मुद्द्यावरती मला अशासाठी होते की ज्या वेळेला लोकमान्यांच्या वरती त्या सगळ्या खटल्याचं नाटक इंग्रजांनी रचलं. इंग्रज हे अतिशय नाटकी, धूर्त आणि कपटी लोक होते. हे त्यांचे दुर्गुण आहेत. गुणांची चर्चा आपण नंतर केव्हा तरी करूयात. एक देखावा उभा केला की आमच्या देशामध्ये एक कायद्याचं राज्य चालतं आणि या कायद्याचा अर्थ आम्ही लावतोय, अशा पद्धतीचा देखावा उभा करून ज्या वेळेला लोकमान्य टिळकांना इथून दूर, पुण्यापासून दूर हजारो मैलांच्या वरती त्या मंडालेच्या तुरुंगामध्ये नेऊन ठेवण्यात आलं. 6 वर्षाचा तो भीषण असा तुरुंगवास भोगून ज्या वेळेला लोकमान्य टिळक परत पुण्यामध्ये आले त्यावेळेला त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या केसरीमध्ये अग्रलेख लिहिला आणि त्यावेळेला त्यांनी लिहिलं की पुनश्च हरिओम. आजपर्यंत मी हे सार्वजनिक जीवनामध्ये भाग घेऊ शकत नव्हतो, परंतु आता मी पुन्हा एकदा या सार्वजनिक जीवनामध्ये भाग घेणार आहे आणि पुन्हा एकदा देशासाठी मी आवश्यक पडेल ते काम करीन. आणि आपण सगळ्यांनी त्यांचं वाक्य प्रसिद्ध नक्की ऐकलेलं आहे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्या आयुष्यामध्ये या महनीय व्यक्तींच्याकडून आपण शिकू शकतो. या आत्मविश्वासाच्या आधारावरती आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करू शकतो. हा आत्मविश्वास आपल्याला यशाच्या दिशेनं पुढं घेऊन जातो. आणि हा आत्मविश्वास आपल्याला पुढं नेत असताना आयुष्य हे कधी कधी असं वाटतं की विशेषतः काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये ते सापशिडीच्या खेळासारखं असतं. आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनी सापशिडीचा खेळ नक्की खेळलेला आहे. मग त्याच्या वेळेला जसं आपल्याला ते दान मिळतं
जसं फासे पडतात त्याप्रमाणे एकतर आपल्याला शिडी तरी मिळते किंवा एकतरी आपल्याला साप तरी मिळतो. शिडी मिळाल्यानंतर आपल्याला स्वाभाविकपणे आनंद होतो आणि सापाच्या तोंडी आपण गेल्यानंतर स्वाभाविकपणे आपल्याला दुःख होतं. बालवयामध्ये हा आनंद दुःखाचा खेळ आपण सहजपणे अनुभवत असतो, परंतु कळत नकळत जीवनाचं शिक्षण त्याच्यामध्ये मिळतं. आणि ते जीवनाचं शिक्षण असं आहे की जीवनामध्ये जसं यश आहे, जसे चांगले दिवस आहेत, तसं कदाचित जीवनामध्ये अपयश देखील आहे, कदाचित जीवनामध्ये संकट देखील आहेत. पण यशानं आम्ही हुरळून जाणार नाही आणि अपयशानं आम्ही खचून जाणार नाही, अशा प्रकारचं एक विचार आपल्या मनामध्ये घेऊन जायला पाहिजे. आणि तो विचार आपल्या मनामध्ये असला ना की मग ही जी संकट आहेत ना, ती संकट आपल्याला सहजपणानं पार करण्यासाठी नवनवीन कल्पना सुचतात, नवनवीन प्रेरणा सुचतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ नावाचा भाग आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या विदर्भामध्ये एका छोट्या खेड्यामध्ये एका मुलीचा जन्म झाला. त्यावेळच्या जनरीतीप्रमाणे, वडिलांच्या विचाराप्रमाणे बालपणीच त्या मुलीचा विवाह त्या वडिलांनी लावून दिला. 12-13व्या वर्षी या मुलीचा विवाह झाला. नवऱ्याबरोबरचा संसार करण्याचं सुख तिला मिळालं नाही. नवऱ्याच्या मनामध्ये संशय शिरला आणि नवऱ्यानं तिला घराबाहेर काढलं. आता दुर्दैवानं आज देखील आपल्या समाजामध्ये नवऱ्यानं टाकली असाच शब्दप्रयोग केला जातो. तो मला अजिबात मान्य नाही, परंतु असं म्हणलं मात्र जातं. बालवयामधला तो विवाह, नवऱ्यानं घरामधनं काढून दिलेलं, अशा सगळ्या संकटात देखील ती कल्पना जी होती ती कल्पना डगमगली नाही. कल्पनानं मनाशी निश्चय केला की आज मी घराच्या बाहेर पडले, आज मला माझ्या नवऱ्यानं घराच्या बाहेर काढलं, परंतु मी या संकटाचं रूपांतर मी संधीमध्ये करणार, मी स्वतःच्या आयुष्यामध्ये यशस्वी होणार आणि मी एके दिवशी या समाजाला काहीतरी देणार, अशा प्रकारचा निश्चय करून त्या कल्पना नावाच्या मुलीनं आपला निश्चय केला. बदल झाला. ठाण्या मुंबईमध्ये ती राहायला लागली. मग छोट्या मोठ्या प्रकारचा व्यवसाय तिनं सुरू केला आणि एके दिवशी संधी आली की त्या ठिकाणी कमानी इंडस्ट्रीज नावाची एक इंडस्ट्री होती. ती इंडस्ट्री विकत घेण्याची संधी तिला मिळाली. तिनं सगळ्या कामगारांशी चर्चा केली आणि ती इंडस्ट्री जी बंद पडायला आलेली होती ती विकत घेतली आणि सर्व कामगार आणि सर्व व्यवस्थापनाच्या बाजू सांभाळून ती जी इंडस्ट्री बंद पडायला आलेली होती ती नफ्यामध्ये आणून दाखवली. त्या स्त्रीचं नाव आहे ते कल्पना सरोज. दुर्दैवानं भारतामध्ये महिलांना पुरेशा संधी आहेत की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये. ग्रामीण भागामधल्या मुलींना संधी आहेत की नाही याच्याबद्दल देखील प्रश्नचिन्ह अनेकांच्या मनामध्ये. ज्या स्त्रियांना नवऱ्यानं सोडून देण्याचा किंवा नवऱ्यापासून दूर होण्याचा अनुभव येतो त्यांना पुरेशा संधी आहेत की नाहीत याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं. अशा प्रकारची सर्व संकट येऊन देखील कल्पना सरोज मुळीच डगमगल्या नाहीत. मनामधला जो विश्वास होता तो त्यांनी ठाम ठेवला आणि त्या विश्वासाच्या आधारावरती या संकटाला त्यांनी संधीमध्ये रूपांतरित करून दाखवलं. नंतर आपण गुगलवरती सर्च करू शकता आणि त्यांच्या आयुष्याची जी यशस्वी गाथा आहे ती आपण समजावून घेऊ शकता. आणि आपल्या लक्षात असं येतं की ज्या वेळेला संकट येतं ना त्यावेळेला त्या संकटाला घाबरायचं नाही. असं जगावं छाटाडावरती आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. गुरु ठाकूर सांगतात ते हेच सांगतात की आयुष्यामध्ये संकट येणारच आहेत. कुणाच्या आयुष्यामध्ये संकट येत नाही? तो सर्व व्यक्तींच्या आयुष्यामध्ये संकट येतात, परंतु आम्ही अजिबात डगमगणार मात्र नाही. त्या संकटावरती मात करून आम्ही पुढे जाण्याचा निश्चय आम्ही करणार आहोत. हा निश्चय अतिशय महत्त्वाचा आहे. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आणखीन एका गुणाची आवश्यकता आहे असं मला वाटतं. तो गुण कुठला आहे? त्या गुणाचं नाव आहे संघभावना किंवा ज्याला टीमवर्क असं म्हणतात. ते अतिशय महत्त्वाचं आहे. मी ज्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये शिकवतो त्या महाविद्यालयामधले एक माजी विद्यार्थी आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये त्यांनी PhD मिळवली. डॉक्टर मंदार रानडे असं त्यांचं नाव आहे. आणि ते अतिशय एका मोठ्या कंपनीमध्ये, बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये वरच्या हुद्द्यावरती ते नोकरी करतात, वरच्या पदावरती ते काम करतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी महाविद्यालयाला भेट दिली. आमच्या विभागातल्या सर्व प्राध्यापक बंधू भगिनींशी त्यांनी संवाद साधला आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं की त्यांचे जे शिक्षक होते, मी त्यांना शिकवायला नव्हतो पण त्यांनी त्यांच्या शिक्षकांना विचारलं की का हो सर, इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांना हल्ली प्रोजेक्ट करायला तुम्ही देता का? तर प्रोजेक्ट करायला देतो, एक त्या सगळ्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रोजेक्ट करायला देतो. त्यावेळेला मंदार रानडेंनी त्यांचं निरीक्षण असं नोंदवलं की ते जे प्रोजेक्ट तुम्ही करायला सांगता ना ते प्रोजेक्ट जे आहेत ते तुम्ही गटानं करायला सांगा, म्हणजे या विद्यार्थ्यांच्यामध्ये संघभावना निर्माण होईल. आणि त्यांनी त्यांचं निरीक्षण असं नोंदवलं की ज्या वेळेला आम्ही आमच्या कंपनीसाठी होतकरू असे तरुण आणि तरुणी शोधत असतो, त्यांच्या मुलाखती घेत असतो, त्याला आमच्या लक्षात असं येतं की वैयक्तिक गुणवत्तेची मुळीच कमतरता नाही.
ज्या प्रकारचं ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे, परंतु मी मोठा, मला सगळं येतं, ह्याच्याशी कसं काय जुळून घ्यायचं, ह्यांच्याबरोबर कसं काय करायचं, अशा प्रकारचे दुसऱ्यांशी जुळून येण्याचे प्रसंग आम्ही बघतो. आणि त्यामुळं मला असं वाटतं, मंदार रानडे सांगतायत की मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना तुम्ही संघभावना शिकवली पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, संघभावनेचं उदाहरण या देशामध्ये हजारो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी घालून दिलं. काही दिवसांपूर्वीच आपण त्यांची जयंती साजरी केली आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपण दहीहंडीचा जो कार्यक्रम करतो, यावर्षी तो दरवर्षीच्या पद्धतीनं झाला नाही, तो भाग आपण बाजूला ठेवू क्षणभर. परंतु दहीहंडीचा कार्यक्रम काय आहे, तो संघभावनेचं निदर्शक आहे. खाली उभे असलेल्या हट्ट्या कट्ट्या नौजवानांच्या मनामध्ये असं येत नाही की मीच वरती गेलं पाहिजे आणि त्या हंडीला मी माझ्या हाताने फोडलं पाहिजे, असं त्याच्या मनात येत नाही. आणि वरचा असं म्हणत नाही की मी एवढा उंच झालो की मी एकटाच हे करू शकतो, असं तो म्हणूच शकत नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून देखील ही संघभावना आपण शिकू शकतो. ही संघभावना अतिशय महत्त्वाची. ही झाली सकारात्मक उदाहरण. मी जरा तुम्हाला नकारात्मक उदाहरण देतो आणि पुन्हा एकदा मी सचिन तेंडुलकरांचा या ठिकाणी मी उल्लेख करतो. सचिन तेंडुलकर हे मी म्हटलं तसं की क्रिकेटचे देव आपण सगळेजण, अनेक जण त्यांना म्हणतात. परंतु सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटच्या विश्वचषकांच्या मध्ये किती वेळाला भाग घेतला? जवळपास 5 ते 6 वेळा त्यांनी भाग घेतला. परंतु प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर खेळत असताना देखील भारताला किती वेळाला विश्वचषक मिळाला? भारताला फक्त एकाच वेळेला विश्वचषक मिळाला. कारण केवळ सचिन तेंडुलकर चांगले खेळून चालत नाहीत, त्यांच्याबरोबरचा जो सगळा संघ आहे तो संघ एकजीवपणानं खेळावा लागतो. दुसरा एक जगामधला लोकप्रिय खेळ आहे, त्याच्यामधलं मी मुद्दाम नकारात्मक उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छिते की हल्ली फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये जगामध्ये 2 खेळाडू अतिशय प्रसिद्ध आहेत. लिओनेल मेस्सी आणि रोनाल्डो हे 2 ते खेळाडू आहेत. हे दोघेही विलक्षण गुणवान असे खेळाडू आहेत. परंतु ते ज्या देशाकडून खेळतात त्या देशाला हे खेळत असताना आज तागायत हा फुटबॉलचा विश्वचषक मिळालेला नाही. हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण याचंच आहे की मला जर यशस्वी व्हायचं असेल तर वैयक्तिक माझी गुणवत्ता कामाची नाही, तर ती सगळ्या गटाची असली पाहिजे. हे याचंच लक्षण आहे असं मला वाटतं. त्यामुळे ही संघभावना ही अतिशय महत्त्वाची आहे. मग तुमचा संघ 2 जणांचा आहे, 5 जणांचा आहे, 10 जणांचा आहे, 20 जणांचा आहे का हजारो लाखो करोडो जणांचा आहे, हा भाग वेगळा आहे. परंतु संघभावना तुमच्यात असली पाहिजे आणि तुमचा संघ असलाच पाहिजे, हे मात्र यशासाठी आवश्यक आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, हे यश मिळवण्यासाठी गेल्या काही काळामध्ये अशा अनुकूल घटना देखील घडत आहेत आणि त्या घटना आपल्याला शिकवत आहेत की होय, या यशाकडे आम्ही या पद्धतीनं जाऊ शकतो आणि अशा पद्धतीनं आम्ही आमची मनोभूमिका ही घडवू शकतो. याच महिन्यामध्ये आपल्या केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण या भारतामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला. अतिशय महत्त्वाचा निर्णय. गेल्या 30-34 वर्षामध्ये त्या शैक्षणिक धोरणावरती विचारच झालेला नव्हता आणि तो विचार मुळामध्ये जाऊन करून आता या देशामध्ये नवीन पद्धतीनं शिक्षण आम्ही द्यायला सुरुवात करू, हा निश्चय केंद्र सरकारने जाहीर केला आणि त्या पद्धतीनं आता पुढच्या सगळ्या गोष्टी होत जातील. जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा की अनेक जणांना असं वाटेल की शैक्षणिक धोरण हे जाहीर केलं ते लगेच आता 1-2 महिन्यामध्ये सुरू होईल, तर तसं नसून पुढची साधारणपणे 3 वर्ष त्याची जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी करायला लागणार आहेत आणि त्यानंतर 2023 पासून हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे, नवीन शैक्षणिक प्रणाली आहे ती प्रत्यक्षामध्ये उतरवली जाणार आहे. काय आहे ही नवीन शैक्षणिक प्रणाली? तर ही नवीन शैक्षणिक प्रणाली आपल्याला असं सांगते की एका मुलाकडे किंवा मुलीकडे एकच प्रकारची क्षमता असं गृहीत धरून चालणार नाही. अनेक प्रकारच्या क्षमता आहेत आणि दुर्दैवानं काही काळ आपल्या देशातच नव्हे जगभरामध्ये असा गेला की जे कप्पेबंद शिक्षण झालं. म्हणजे सायन्सवाल्यांनी कला शाखेकडे जायचं नाही, कला शाखेवाल्यांनी वाणिज्य कॉमर्स शाखेचा विचार करायचा नाही, यांचं एकमेकांशी जुळत नाही, अशा प्रकारचा विचार पूर्ण जगभरामध्ये अनेक वर्ष प्रचलित होता शैक्षणिक क्षेत्रामध्ये. परंतु आता हा कप्पेबंद विचाराचा परिणाम सोडून आता हे सगळे कप्पे मोडून विद्यार्थ्याच्याकडे ज्या प्रकारच्या क्षमता आहेत त्या क्षमतांना वाव देणाऱ्या शिक्षणामधल्या नव्या नव्या वाटा ह्या उत्पन्न होणार आहेत किंवा त्या नव्या नवे मार्ग तुमच्यासमोर उत्पन्न होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मुळात जाऊन या सगळ्या क्षमता नेमक्या आपल्याकडे कुठल्या आहेत याचा विचार करावा लागेल. आणि आजकालच्या जगामध्ये तुमच्याकडे केवळ एक क्षमता असून चालत नाही, तर तुमच्याकडे 2 किंवा 3 क्षमता असाव्या लागतात, तेव्हा कुठं तुम्ही त्या यशस्वीतेच्या पायरीच्या जवळ जात असता. त्यामुळे तुम्हाला हे ओळखलं पाहिजे आणि ही संधी तुम्ही घेतली पाहिजे की माझं गणित चांगलं असेल
तरी दुसऱ्या बाजूला मला एखादी चांगली भाषा शिकता आली पाहिजे. मला जर कॉमर्स शाखेतला एखादा विषय येत असेल तर त्याचबरोबर मला कला शाखेतला एखादा तत्त्वज्ञानासारखा विषय अभ्यासता आला पाहिजे. अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजेत आणि हे विचार प्रत्यक्षात आणण्याची संधी ही या नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपल्याला नजीकच्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे. त्या संधीचा आपण फायदा घेऊ शकणार आहोत. हा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली जी प्रसिद्ध शिक्षण पद्धती आहे, प्रसिद्ध शिक्षण पद्धती असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असं आले की आपल्या प्रसिद्ध शिक्षण पद्धतीचं वर्णन अनेक जण करतात. कशी आहे प्रसिद्ध शिक्षण पद्धती? ती आहे घोका. घोका याचा अर्थ पाठांतर करा, पाठांतर करा, पाठांतर करा. आणि दुसरा आहे शब्द ओका, म्हणजे स्पिल इट आउट. म्हणजे काय की परीक्षेची घंटा वाजली रे वाजली की जे काही मी पाठ केले ते धो 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 मी लिहून काढणार. हुश्य, 3 तासामध्ये झाली माझी परीक्षा. तर मित्रमैत्रिणींनो, हा घोका आणि ओकाचा मंत्र आता काही मर्यादेपुरता तुम्हाला विसरावा लागणार आहे. काही मर्यादे त्याचा उपयोग आहे, त्याच्याबद्दल मी नंतर केव्हा तरी बोलेन. परंतु त्याच्यामुळे तुम्हाला यश मिळणार नाही आहे. तुमच्या या सगळ्या क्षमता तुम्ही ओळखल्या पाहिजेत आणि त्या क्षमता या शिक्षण प्रणालीमध्ये दाखवून ती सिद्धता तुम्ही मिळवली पाहिजे. ही सिद्धता तुम्ही दाखवली पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात की अशा संधिकालाच्या उंबरठ्यावरती तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आहात. जुन्या पिढ्यांना ही संधी उपलब्ध नव्हती. त्यामुळं आपण असं बघतो की अनेक कला क्षेत्रातले जे दिग्गज आहेत ते कोणी चांगले मोठे मोठे डॉक्टर आहेत, मोठे मोठे इंजिनियर आहेत किंवा दंतवैद्यकशास्त्र ते शिकलेले आहेत, परंतु त्यांच्या मनामधली कलेची ओढ त्यांना स्वस्थ बसू दिली नाही आणि म्हणून त्यांनी नंतर कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कामगिरी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं त्या लोकांना यश मिळवण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या संघर्षाला सामोरं जावं लागलं. तुम्हाला आता त्या प्रकारच्या संघर्षाला सामोरं जावं लागणार नाही. ही संधी तुमच्यासाठी आहे, म्हणून हा संधिकाल आहे. आणि संधिकाल म्हणजे जिथं बदल होतो त्याला देखील संधिकाल म्हणतात. त्यामुळे या संधिकालाच्या या सगळ्या कालावधीमध्ये तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि भाग्याची आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्या अर्थाने तुम्ही या शैक्षणिक प्रणालीचा तुम्ही लाभ करून घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतःला सिद्ध करून ठेवलं पाहिजे. मग अशी बोलताना आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यात त्यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख आला ते म्हणजे आज जगासमोर जे संकट उभं आहे त्या कोरोना नावाच्या संकटाचा. त्याची सुरुवात चीनमध्ये झाली, आपण सगळेजण जाणतो. त्याच्यातलं खरं काय खोटं काय या तपशिलात ही जाण्याची वेळ नाही, परंतु हा संधिकाल एक देश म्हणून आमच्या समोर देखील उभा आहे. याच्यावरती आपण विश्वास ठेवूया. तुम्ही नंतर माहिती काढा, नंतर आपण बोलूयात देखील या विषयावरती की पुऱ्या जगाचा आता चीनवरती विश्वास राहिलेला नाही. आणि हे मी अतिशय ठामपणानं आणि जबाबदारीनं विधान करतो. याचे अनेक पुरावे मी देऊ शकतो. जगाचा आता चीनवरती विश्वास नाही आहे, परंतु त्याचबरोबर जगाला आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी दुसरं कोणीतरी हवं आहे, दुसरा कोणता तरी देश हवा आहे आणि तो देश आहे आपला परमप्रिय असणारा भारत देश. आपल्या सगळ्यांना असं वाटेल की भारतामध्ये तुमच्यासारखाच माझा जन्म झाला, तुमच्यासारखंच माझ्या मनामध्ये देशप्रेम आहे आणि या देशप्रेमाच्या पोटी उचंबळून येऊन मी हे सगळं विधान करतोय. मित्रमैत्रिणींनो, हे मुळात चूक आहे. पुराव्यादाखल मी एक घटना फक्त सांगेन. आपल्याच पुण्यामध्ये एक अतिशय प्रसिद्ध वकील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची युनोच्या कायदे मंडळावरती निवड झाली. आता निवड झाली नाही तर ती निवडणूक होऊन निवड झाली. तर त्याच्यामध्ये पद्धत अशी आहे त्या निवडणुकीमध्ये की जगातल्या प्रत्येक देशाला एक मत असतं आणि त्या प्रत्येक देशानं आपलं मत त्या उमेदवाराला द्यायचं. त्या उमेदवारांपैकी जो सर्वात चांगला उमेदवार वाटेल किंवा ज्याला सगळ्यात चांगली मतं पडतील, जास्त मतं पडतील, ती मतं घेणारा उमेदवार त्या निवडणुकीमध्ये निवडून येतो. मग हे जे उमेदवार होते ते भारताचे प्रतिनिधी, त्यांनी आपला प्रचार सुरू केला. मग निवडणूक ती गल्लीतली असू द्या, दिल्लीतली असू द्या किंवा जागतिक स्तरावरची असू द्या, सर्व निवडणुका एकाच पद्धतीच्या असतात. ते म्हणजे मी कसा चांगला, मी कशी चांगली, हे मतदाराला नम्रपणानं सांगावंच लागतं. आणि मग त्याची एक योजना ह्या सगळ्यांनी बनवली आणि त्यांच्याबरोबर परराष्ट्र खात्याचे अधिकारी आणि ठराविक देशांच्या बरोबर ठराविक वेळी त्या सगळे संवाद व्हायचे, चर्चा व्हायच्या. आणि लॅटिन अमेरिका, आपल्याला USA माहिती आहे, उत्तर अमेरिका माहिती आहे, पण लॅटिन अमेरिका खालचा जो दक्षिण अमेरिका जो आहे, त्या लॅटिन अमेरिकेमधल्या देशांची एकत्रित अशी सभा त्या ठिकाणी भरवलेली होती. आणि त्या सभेमध्ये यांना जायला जरा उशीर झाला. आता मतं मागणारा उमेदवार उशिरा येतो, हा अनुभव तिथं देखील आला. त्यामुळे हे उशिरा पोचले, परंतु कार्यक्रम सुरू केला त्यांनी आणि हे उभे राहिले बोलायला आणि सांगायला लागले की माझं शिक्षण असं आहे, माझा वगैरे वगैरे असं. 1-1.5-2 मिनिट ते बोलले
एक गृहस्थ उभे राहिले. आता यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकली की आता उशीर झाल्याबरोबर हे बद्दल आपल्याला हे आता फैलावरती घेणार, आता काहीतरी आपल्याला बोलणार. पण ते गृहस्थ उभे राहिले आणि ते म्हणाले की तुम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही, तुम्ही भारतीय आहात, एवढा एकच मुद्दा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारताच्या बंधुतेवरती आमचा विश्वास आहे, आमच्या सर्वांची मतं ही तुम्हालाच आहेत, त्यामुळे कृपया पुढचं भाषण करू नका. इथं काही जे चहापान वगैरे ठेवलं ना त्याचा आपण आनंद घेऊयात, वेगळ्या विषयांवरती गप्पा मारूयात. आणि नंतर निवडणुकीमध्ये झालं देखील तसंच, सर्व मतं त्यांना मिळाली. हा एका बाजूला अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला अनुभव काय? दुसऱ्या बाजूला युरोपमधल्या जे प्रगत देश मानले जातात, प्रगत राष्ट्र मानले जातात, त्या प्रगत राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या बरोबर ती चर्चा होती. आणि मग ती चर्चा वेगळ्या पद्धतीनं झाली. त्यावेळेला त्यांचे जे प्रतिनिधी होते, त्या युरोपीय देशाचे जे प्रतिनिधी ते असं होते, ते असं म्हणाले की भारत आता व्यावसायिक पद्धतीनं वागू शकतो, याच्यावरती आमचा भरोसा आहे. म्हणजे तुमच्याकडे प्रोफेशनल अप्रोच आहे, याच्यावरती आमचा विश्वास आहे, म्हणून आम्ही तुम्हाला मतं देणार आहोत. आणि त्या निवडणुकीमध्ये झालं असं की ज्या इंग्लंडनं भारतावरती 150 वर्ष राज्य केलं असं सांगितलं जातं, त्या इंग्लंडला भीती वाटली की आपला उमेदवार पडेल, आणि म्हणून त्यांना तो उमेदवार मागं घ्यावा लागला. आणि भारताचा उमेदवार हा जगामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आला. ही घटना जुनी नाही मित्रमैत्रिणींनो, साधारण 3-4 वर्षापूर्वीची. अशा अनेक घटना मी सांगू शकतो, परंतु आपण लक्षात असं ठेवलं पाहिजे की जगाचं लक्ष आता भारताकडे आहे. जगाचं लक्ष भारताकडे आहे म्हणजे कुणाकडे हो? जगाचं लक्ष भारताकडे आहे म्हणजे महाराष्ट्राकडे. जगाचं लक्ष महाराष्ट्राकडे आहे म्हणजे नेमकं कुणाकडे आहे? जगाचं लक्ष महाराष्ट्राकडे आहे म्हणजे जगाचं लक्ष पुण्याकडे आहे. जगाचं लक्ष पुण्याकडे म्हणजे कुणाकडे आहे? तर जगाचं लक्ष हे स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानकडे आहे. आणि जगाचं लक्ष स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानकडे म्हणजे कुणाकडे आहे? तर तुमच्या माझ्या सर्वांच्याकडे जगाचं लक्ष आहे. याचा अर्थ असा की जे क्षेत्र मी निवडेन त्या क्षेत्रामध्ये मी अशी उत्तुंग कामगिरी करून दाखवेन की जेणेकरून माझ्या वैयक्तिक कुटुंबाला, समाजाला, शहराला तर फायदा होईलच, पण त्याचबरोबर देशाला आणि एका टप्प्यानंतर जगाला फायदा होईल. अशा प्रकारचं कर्तृत्व दाखवण्याची संधी या कोरोनाच्या संकटानंतर आपल्या सर्वांच्या समोर उभी आहे. प्रश्न इतकाच आहे की संधीनं दार ठोठावलेलं आहे भारताचं, की उघडा दरवाजे, उघडा आणि चला या संधीचा लाभ घ्या, असं संधी सांगते आम्हाला. प्रश्न इतकाच आहे की ती संधी आम्ही कशी घेणार. आणि मला विश्वास आहे की आपण सगळेजण ही संधी जरूर साधणार आहोत. इथून पुढे आपण हे यश मिळवणारच आहोत. मग ते व्यक्ती म्हणून असेल, ते समाज म्हणून असेल, ते देश म्हणून असेल, ते यश आपण मिळवणारच आहोत. त्यामुळे हा निश्चय आपण मनामध्ये घेऊयात की यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. संकटे असंख्य जी वाटते जयास पर्वणी, धन्य धन्य तेच अग्रणी, शत्रूला प्रवेशना पुन्हा न संधी द्यायची. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची, यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची. धन्यवाद. आपण दिलेले मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नक्कीच दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरेल याची आम्हाला खात्री आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आता आपण आलो आहोत. यानंतर श्री गजानन देशमुख आभार मानतील. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीरजी काळकर हे समारोप करतील आणि त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. मी श्री गजानन देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावेत. सर्वांना नमस्कार. प्राध्यापक श्री सुधीरजी गाडे सरांनी आपल्याला अतिशय साध्या, सोप्या आणि वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून मुलांसोबतच आम्हालाही वेगवेगळे काम करण्याची, कोरोनानंतरचा भारत देश कसा असेल, त्यात आपल्याला काय संधी आहेत, याविषयी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांचीही आपल्याला उदाहरणे देऊन आपल्याला जास्तीत जास्त प्रेरणा मिळून आपण सकारात्मक ऊर्जा आपल्या कामातनं कशी निर्माण करू याविषयी सरांनी मार्गदर्शन केलं. आपल्याला जीवन जगत असताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये संघभावना आणि सरांनी जे 2 वाक्य सांगितले, 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचे म्हणजे सुंदर व्हा, या वाक्याचाही अर्थ आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे सकारात्मकतेने घेऊन आपण कशा प्रकारे आपली वाटचाल करू हेही सरांनी मार्गदर्शन केलं. आणि यानंतर सध्या परिस्थितीमध्ये आपण स्वानंद म्हणून आपल्यावर जी जबाबदारी आहे, शिक्षिका म्हणून, समृद्धी वर्गातली मुलं म्हणून, पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून जी आपल्याला जबाबदारी आहे,
ही जबाबदारी अतिशय आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू अशी सरांना म्हणजे शाश्वती देतो आणि आपल्या या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल स्वानंद परिवाराकडनं आपले मनपूर्वक आभार मानतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ भाग्यश्रीताई मंथाळकर यांनी आपल्याला छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रमाची सुरुवात अतिशय चांगल्या प्रकारे ताईंच्या मार्गदर्शनाने झाली. त्यानंतर आज आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत ते म्हणजे सावरकर अध्यासन केंद्र हे आपल्याला जे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सावरकर अध्यासन केंद्राचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण मुलांना अण्णाभाऊ साठे यांचं ते चरित्रपर पुस्तक देणार आहोत ते आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी भारतीय विचारसाधना या संस्थेचेही आभार व्यक्त करतो. यासोबत आपण मुलांना पेनही भेटवस्तू म्हणून देणार आहोत ते ज्यांनी उपलब्ध करून त्यांचेही मी आभार यावेळी आवर्जून व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम ज्या आपल्या मुलांसाठी ज्या पालकांसाठी आपण ऑर्गनाईज केला तेही पालक आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन साधनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम अटेंड करत आहेत. मी त्यांचे आभार मानतो. पण ही जी व्यवस्था ज्यांनी उपलब्ध करून दिली ते म्हणजे आपले श्री मयूरजी सगरी हे आपल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी आपल्याला मदत करत असतात आणि त्यांनी यावेळीही आपला हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त मुलांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचेल याचीही त्यांनी आपल्याला व्यवस्था करून दिली. त्याबद्दल मी स्वानंद परिवाराकडनं आपल्याला ज्यांची मदत झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी सुधीरजी काळकर यांना विनंती करतो की त्यांनी समारोप करावा. नमस्कार. मंचावर उपस्थित मान्यवर सुधीरजी, भाग्यश्रीताई, स्वानंदच्या सहसचिव आमचे सहकारी राधिकाताई, कार्यकर्ते बंधू आणि या कार्यक्रमाला उपस्थित प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित असलेले इथले विद्यार्थी आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाला सहभागी असणारे सर्व विद्यार्थी मित्रांनो, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने हा कौतुक सोहळा कुठेतरी त्यात खंड पडतो का अशी शंका यावर्षी येत होती. पण तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन स्वानंदची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर हा समारोप स्वानंदच्या मार्फत मी करावा असं मला म्हटलं तेव्हा मला कुठेतरी हा सिक्वेन्स चुकतो आहे की काय. कारण MBAचं शिक्षण घेत असताना आम्हाला ब्रँड मॅनेजमेंट, ब्रँड मार्केटिंग हा विषय होता आणि त्यात एक शब्द होता की TOM म्हणजे टॉप ऑफ माइंड असलं पाहिजे ब्रँड. आणि एवढं सगळं सुधीरजींनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे ते तुमच्या टॉप ऑफ माइंड असणं गरजेचं आहे आणि ते कुठेतरी मी तिथे अडथळे आणणं ते योग्य वाटणार नाही. म्हणून मी फार तर ते खरे 2 शब्द वक्त्यांना आम्ही म्हणतो पण त्या कार्यकर्त्यांनी अध्यक्षांना सांगितलं की तुम्ही 2च शब्द बोला. म्हणून मग आम्ही अशी तडजोड केली की कुठे प्रोटोकॉलही मोडणार नाही पण 2 शब्द समारोपाचे आपण इथे मांडूयात. जसं कौतुक सोहळा आयोजित करत असताना, प्रत्यक्ष करत असताना स्वानंदचा हात विद्यार्थ्यांच्या पाठीवर असतो. आज तो व्हर्च्युअल आहे पण तो खऱ्या अर्थाने नेहमी स्वानंदचा नुसता पाठीशी असणार नाही तर तो हात तुमच्या हातात असेल. तुम्ही जे करिअर निवडाल, जे तुमचा मार्ग पुढे असेल त्यावेळी स्वानंदचे कार्यकर्ते तुमचा हात धरलेला असेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वानंदचं सहकार्य लागेल, कार्यकर्त्यांचं सहकार्य लागेल त्यासाठी स्वानंदचे कार्यकर्ते तत्परतेने तुम्हाला पुढे येतील. फक्त आपण संवाद साधणं गरजेचं आहे. सुधीरजींनीही सांगितलं, भाग्यश्रीताईंनीही सांगितलं की अडचण विशेषतः विद्यार्थी वर्गाला अध्ययन करत असताना किंवा आपलं ध्येय गाठताना परिस्थितीची अडचण कधीच येत नाही. कारण आपला समाज, विशेषतः आपल्या देशातला समाज हा इतका संवेदनशील आहे की कोणी ना कोणीतरी आपल्या पाठीशी उभा असतो आणि आपलं मार्गक्रमण आपल्याला करायला ते सोयीचं करत असतो. त्यामुळे स्वानंदचे कार्यकर्ते तुमच्यासोबत तुम्ही जे ध्येय निवडाल त्यासाठी सातत्याने बरोबर असेल. आत्ता आपण जो उपक्रम करतो आहोत स्क्रीनशिवाय शिक्षण, अनेक ठिकाणी सेवावस्थांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की अनेकांकडे टूल्स नाही आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शाळा चालू झालेल्या आहेत पण ते यात सहभागी होऊ शकत नाही. काही शाळांचे हे विषय सुरू होणं तेही अडथळाच आहे. मग असं असताना स्वानंदच्या कार्यकर्त्यांनी काही पुस्तिका बनवल्या, काही एक्सरसाइजेस, असाइनमेंट्स आपण तयार केले आणि ते या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवले. त्यामुळे
कुठल्याही पद्धतीने आपण ज्या पद्धतीने तुम्हाला सहकार्य करता येईल त्यासाठी आम्ही तयार आहोत. यालाच जोडून आपण एक विद्यार्थी मित्र ही योजना केली आणि या विद्यार्थी मित्राची इंग्रजीत छान शब्द आहे मेंटर. आणि हा मेंटर विद्यार्थी मित्र म्हणून विद्यार्थ्यांना सहकार्य करत राहील. जेव्हा तुम्ही खरं तर आजच्या विद्यार्थ्यांचं ह्या टेक्नॉलॉजी माध्यमामुळे किंवा ग्रास्पिंग इतकं चांगलं आहे की तुम्ही सगळे यशस्वी विद्यार्थी आहात. आपलं शिक्षण करत असताना आपल्या सगळ्या शिक्षणाच्या गोष्टी आपण सांभाळत असताना कोणाला तरी मला सहकार्य करता येईल का, कोणाचा तरी मला हात धरता येईल का या शिक्षणासाठी, तसं आपल्याला विचार करता येईल. आणि हा विद्यार्थी मित्र म्हणून तुम्हालासुद्धा या अशा योजनेत सहभागी होता येईल. जसं अनेकांनी आपल्याला म्हटलं की आपण 15 ऑगस्टला हा कार्यक्रम करतो आहोत, याचा विचारच तो आहे की राष्ट्राला ज्या विषयाची गरज आहे, समाजाला ज्या आधाराची गरज आहे, तो संस्कार, तो भाव आज विद्यार्थी दशेपासून आपल्यात असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माझं एकच तुम्हाला सांगणं आहे, अनेक गोष्टी सुधीरजींनी सांगितलेल्या आहेत की आपण शिक्षणाचं माध्यम आता कदाचित ऑनलाईनच असेल, काही वेळा ऑफलाईन असेल, पण जे ध्येय निवडाल त्याच्या इनलाईन राहा. फार विषय पुढे न नेता मी एवढंच म्हणेन की तुम्ही सगळे भाग्यवंत आहात. या देशात आपला जन्म झालेला आहे. तुम्ही काय, आम्ही सगळे भाग्यवंत आहोत, गुणवंत आहात, यशवंत आहात. एवढं चांगलं यश मिळून तुम्ही पास झालेलं आहे. पण कीर्तिवंत व्हायसाठी धडपड करा, परिश्रम करा. आणि या परिश्रमाला कुठेही पर्याय नाही, त्याला कुठलेही बायपास नाही. हे परिश्रम करणं गरजेचं आहे. सुधीरजींनी सांगितलं की खडतर परिश्रम करणं हे आवश्यकच आहे. मागे वळून बघितलं की आम्हाला लक्षात येतं. आज मला कोणी विचारलं की तुमच्या स्टेटसबद्दल तुझं मत काय, मी नेहमी सांगतो की 5 वर्ष डिले झाला आहे. म्हणजे 5 वर्ष डिले असं जातं की आज माझं स्टेटस आहे ते 5 वर्ष आधी असायला पाहिजे होतं. आणि ह्याचं कारण तेच की मागे वळून बघितलं लक्षात येतं की कुठेतरी जेव्हा लक्ष देणं, फोकस करणं, हार्डवर्क करणं गरजेचं होतं, तिथे लिथार्जी होती. आणि ही लिथार्जी जर टाळली असती तर लक्षात आल्यानंतर तो उशीर झाला. आम्ही मेकअप करण्याचा प्रयत्न केला तरीही 5 वर्ष उशीर झाला. म्हणून तुम्ही आत्ता ज्या अवस्थेत आहात तिथे हे हार्डवर्क करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो की आपल्या भोवती खूप रिसोर्सेस आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक आज आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत. पण तरीसुद्धा काही विषय आपल्याला लक्षात येण्यासाठी अवतीभोवती जे रिसोर्सेस आहेत, म्हणजे कदाचित आपण शिकत असलेला आपल्या शेजारी कोणीतरी गुणवंत विद्यार्थी असेल, त्याचं गणित चांगलं असेल, मला त्याच्या गणितासाठी सहकार्य घेता येईल का. एखाद्याचं इंग्रजी चांगलं असेल, त्याच्यासाठी मला सहकार्य घेता येईल का. आपले पालक आहेत. अनेक वेळा आपली मानसिकता असते की तुला काय कळतं. आईला विशेषतः आपण पटकन म्हणतो की तुला काय कळतं. पण मला आठवतं माझी आई 7वी पास, पण माझ्या आईकडून मी रिसोर्स मॅनेजमेंट शिकलो, माझ्या आईकडून मी स्ट्रेस मॅनेजमेंट शिकलो, माझ्या आईकडून मी कंटिंजन्सी मॅनेजमेंट शिकलो, माझ्या आईकडून मी या सगळ्या व्यवस्थापनाच्या ज्या स्किल्स आहेत त्या आमच्या आईने आम्हाला शिकवल्या. पण तो ॲप्रोच, तो दृष्टिकोन आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आपल्या अवतीभोवती जे रिसोर्सेस आहेत ते आपल्याला जोपासणं गरजेचं आहे. आणि ह्या जर आपण जाणल्या तर आपल्याला शिक्षणासाठी खूप मोठं, आपल्याला झापट ठेवून शिक्षण करण्याची गरज नाही, ब्रॉड माइंडने शिक्षण करणं गरजेचं आहे. ते तुम्ही कराल कारण तुमचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे, तुम्हाला पिकअप खूप चांगला आहे, टेक्नॉलॉजी तुम्हाला चटकन समजते. त्यामुळे त्याचं युटिलायझेशन करणं, त्याचं ॲप्लिकेशन करणं आज गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुम्ही या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इथे जोडल्या गेल्या आहात. तुम्हाला खूप खूप तुमच्या शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा. आज या कार्यक्रमाला सुधीरजी आवर्जून तुम्ही इथे उपस्थित आहात. पुन्हा एकदा स्वानंदच्या टीमसाठी तर्फे मी तुमचं आभार व्यक्त करतो. बागेश्रीताई, तुम्हीही वेळ काढून इथे उपस्थित आहात, तुमचंही आभार व्यक्त करतो. आणि सगळ्या तुमच्या विद्यार्थ्यांच्या कौतुकासोबत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचंही कौतुक करतो. आणि स्वानंदकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आमची टीम नक्कीच प्रयत्न करेल असं आश्वासन माझ्या टीमच्या वतीने तुम्हाला देऊन मी इथे आपल्या समारोपाचा विषय थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सुधीरजी. यानंतर पसायदान होईल. पसायदान म्हणण्यासाठी मी ईशा महल्लेला विनंती करतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे
पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची बांधियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव, पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुषी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टांदृष्ट विजये. होवावे जे, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव. सुखिया झाला, सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.